अरे अगं हा केदार विसरलीस का? बेलसरींच्या शेजारी राहतो. काकू नमस्कार कर. हो असू दे असू दे. अहो पण हा इथे काय करतोय? इथे काय करतो म्हणजे हा का रस्त्यात गाडबीट झाली आमची. मी म्हटलं चल घरी चल, मीच घेऊन आलो त्याला. या असल्या मुलाला? हो ना, त्या बेलसरेंची नातं जोडताय ते काय कमी आहे का? त्यांच्या भाडेकरूला सुद्धा तुम्ही घरी घेऊन आला. अहो काय नातं आहे याच्याशी आपलं? पद्मिने काका मी निघतो. तू कुठे निघालास आणि कशाला निघालास? बस 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 बस. काय ग पद्मिनी, घरी आलेल्या पाहुण्याशी असं बोलतात का? ही काय पद्धत आहे का बोलायची? हा, आपल्याकडे अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. घरी आलेल्या पाहुण्याचा व्यवस्थित पाहुणचार केल्याशिवाय जाऊ देत नाहीत. आणि तू आज यांनी माझ्यासाठी काय केलंय माहितीये का तुला? काका जाऊ द्या ना प्लीज. नाही कळू दे ना तिला सुद्धा. आपल्या एखाद्याबद्दल मनात राग द्वेष धरून बसायचं बरं नाहीये. आज माझी रस्त्यात गाडी बंद पडली तर तो आला मदतीला धावून. तर कुठेतरी जायचं होतं, पोचायचं होतं, हातातली सगळी कामं बाजूला ठेवून तो मला घरापर्यंत सोडायला आला. आणि तू त्याचाच अपमान करतेस त्याच्या तोंडावर. पाहुणचारच राहू दे, साधी माणूस किती दाखव ना त्याला. अहो असे कितीतरी लोक एकमेकांना मदत करतात, पण आपण काय सगळ्यांनाच घरी घेऊन येत नाही ना. पण मला वाटलं त्याला घरी घेऊन यावं, मी घेऊन आलो. वाटत त्याशी थोड्या गप्पा माराव्या, चांगल्या माणसाची मैत्री असेल, काय हरकत काय म्हणतो मी. मैत्री? भाऊजी अहो आपल्या युवराजच्या वयाचा आहे तो. मग काय झालं? मैत्री काय वय बघून केली जाते का कुठे? हा, आहे तो माझा मित्र, काय प्रॉब्लेम आहे? काका प्लीज माझ्यामुळे भांडण नको. मी निघतो असं पण आहे. काही भांडण वगैरे काही नाही रे बाबा, डोंट वरी. आमच्याकडे असं असतं, सुरू असतं पण का. हा, आणि हल्ली जरा वाढले काय चेतना. नाही चल माझ्या रूम मध्ये जाऊ आपण, जरा गप्पा मारू छान. संसार म्हटलं की भांडायला लागायचं. तुझंही लग्न झालं की कळेल तुला, करायचं ना लग्न तुला. वहिनी ह्याच्या वडिलांचा पत्ता नाही असं मी ऐकलंय. ह्याचे वडील कोण आहेत हे याला स्वतःला माहिती नाही. आणि अशा मुलाशी भाऊजी मैत्री करतायत, बघताय ना? दिसतंय ना, सगळं दिसतंय. माझ्या युवराज बरोबर एवढ्या प्रेमानं कधी बोलले सुद्धा नाहीत हे, पण ह्या मुलाशी असं बोलतायत प्रेमाने जणू काही रक्ताचं नातं आहे त्यांचं. बघा